वाजेपर्यंतचा आज दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला गेला. सर त्यात वेळ पडली तर आमदारांना देखील तापा असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. मंत्र्यांना नेपाळ होईल कोण म्हणताय? मंत्र्यांना कापा. मग आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ते सुरू आहे ना, ते तोंडाला पट्टी बांधून का बसले? किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचा प्रयत्न होतो. काय शहरी नक्षलवाद? ज्या राज्यामध्ये कोणी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, निवडणुकीच्या मुद्द्यावर, मतदार यादीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या, तर सगळ्यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसलेत असं घोषित करून टाकायचं. आता बच्चू कडू हे एक आंदोलन करत आहेत. बच्चू कडू कालपर्यंत तुमच्या बरोबरच होते, मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना. किंवा भाजपवाले आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते. पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालतायत, हे अर्बन नक्षलवाद झाले. मागण्या काय आहेत? 7/12 कोरा करा. ही मूळ मागणी कोणाची आहे? ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे. 7/12 कोरा करा, नाहीतर चालते व्हा. ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे, शिवसेना पक्षप्रमुख. आणि त्या मागणीने जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे? आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं. मग भ्रष्टाचाराने अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या? तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा बसल्या सगळे, बरं का, त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? आत्ता माझ्यासमोर आता ह्याला पण तुम्ही अर्बन नक्षलवादी ठरवाल. नाशिक त्र्यंबकला जो सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पावलावर भ्रष्टाचार सुरू आहे. साधारण 15 ते 20 हजार कोटीचं बजेट हे गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं आहे आणि त्या गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातले मग छोटे मोठे कंत्राटदारांना मेहरबानी खात्यात कामं द्यायची. हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्य सुरू आहे. आणि त्यासाठी माझ्याकडे काल शेतकरी आले. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जो सिंहस्थाच्या नावाखाली त्याचं रोड वाइंडिंग सुरू करतायत, त्याची गरज नाही आहे खरं म्हणजे. आणि दोन्ही बाजूनी हे जे आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, हे दोन्ही बाजूनं जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरांवर, अधिकृत घरांवर, शेतकऱ्यांच्या व्यवसायावर, काही लहान लहान हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, ह्याच्यावरती परवानगी आहेत, शासनाच्या मंजुऱ्या आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना नाशिक त्र्यंबक रोडला तुम्ही उद्ध्वस्त आणि बेघर करताय, बेरोजगार करताय. याची गरज नाही. आणि शेतकरी तिथे आता उपोषणाला बसले आहे. गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तर राज्यात सगळं आलबेल आहे, कोणावरती अन्याय होणार नाही. सोलापुरामध्ये उपोषणाला बसले शेतकरी. नाशिकमध्ये हे जे शेतकरी आहेत हे मी तुम्हाला सांगतो की साधारण ही 12 ते 13 गावं आहेत. ही पिंपळगाव, बहुला, बेळगाव, ढगा, मैरावणी, तळेगाव, अंजिनरी, खंबाळे, पेगलवाडी यासह साधारण 16 गावांचा शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यांच्या शेतातून रस्ते नेत आहेत. काय गरज काय आहे? सिंहस्थ येईल आणि जाईल, पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे रस्ते ताब्यात घेऊन तिथे आता उपऱ्यांना तिथे देणार. शेतकरी उपोषणाला बसलाय. अजून तिथे गिरीश महाजन गेलेले नाही आहेत, पालकमंत्री. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकलेले आहे. भाजपचे आमदार सुद्धा जाऊन थकले. का शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं?
बच्चू कडू रस्त्यावरती आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह. मुंबईत मनोज जरांगे पाटलाने आंदोलन केलं. इतर समाजाचे लोक आंदोलन करतात. या राज्यामध्ये कमालीची अस्थिरता आणि अशांतता आहे. मग आणि आवाज उठवला की अनाकोंडा येणार महाराष्ट्राने सांगणार. विरोधकांना दुर्बिणीतून बघायला शिल्लक ठेवू नका, ही तुमची भाषा. अशा प्रकारची भाषा इदी अमीनने केली होती. इदी अमीनने. त्यानंतर हे भाजपचे लोक करतात. विरोधकांना संपवायचं, आंदोलन करणाऱ्यांना संपवायचं, त्यासाठी कठोर कायदे आणायचे. बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते राजकीय आंदोलन आहे. त्याच्यामध्ये राजकीय लोक आलेले आहेत. आता पंजाबचा शेतकरी किंवा हरियाणाचा शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमेवर बसला होता तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं त्यात अतिरेकी घुसलेले आहेत. यांना अतिरेक्यांचा पैसा इकडे येतो आहे. आता बच्चू कडूंच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही असं म्हणाल की यांच्याकडे माओवाद्यांचा पैसा येतो आहे, अतिरेक्यांचा पैसा येतोय आणि हे आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांनी आपला आवाज उठवायचाच नाही का? शेतकऱ्यांची साधी मागणी. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही. काल मुख्यमंत्री खोटं बोललेत. कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले शेतकऱ्यांना घेऊन या आमच्या समोर, घेऊन या. मराठवाड्यातला शेतकरी हवाल दिलाय, सोलापूरचा शेतकरी हवाल दिला आहे, विदर्भातला शेतकरी हवाल दिला आहे आणि तुम्ही काय मजा मारताय? भाजपच्या